हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे रेखा इंडियन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? तर आता केस धुतले आहेत आणि एका कॉटनच्या कपड्याने म्हणजे ते थोडा वेळ मी बाथरूममधून आली तेव्हा याच्यामध्ये बांधून ठेवले होते, लपेटून ठेवले होते. आणि आता हलक्या हलक्या हाताने पुसून घेते. हलक्या हलक्या हाताने पुसल्याने होतं काय की आपले केसही कमी तुटतात आणि हेअरफॉलचा प्रॉब्लेम फार कमी होतो. रूट्सपासून केस खूप आपले एकदम ढिल्ले होऊन जातात, कारण आपण रोज रोज कसं जेव्हाही रोज म्हणजे नेहमी जेव्हाही आपण केस धुतो तेव्हाही आपण एकदम खूप याने पुसतो आपण केस, तर तसे पुसायचे नाही. मी तर कधीच पुसत नाही. तर बरेच हेअर रंगचे व्हिडिओ आहेत माझे रेखा मराठी ब्लॉगवर, तर तिकडे सुद्धा नक्की बघा. रेखा मराठी ब्लॉगवर आहेत आणि तिकडे सुद्धा टाकत असते. तिकडे जास्त क्लिनिंगचे असतात, इकडे सगळेच असतात. तिकडे नुसतं जास्त क्लिनिंगचेच असतात. तर आता इतक्यात तिकडे सुद्धा मी सगळेच टाकत आहे, कुकिंगचे वगैरे, किचनचा वगैरे सगळे टाकलेले आहेत मी इतक्यात. तर एक हेअर ड्रमचा मी त्या दिवशी तिकडच्या चॅनलवर टाकला होता. याच्या 3 दिवस आधी केस धुतले होते मी तर, आणि आज परत धुतले आहेत, म्हणजे 4 दिवसांनी. तर मी नेहमी 4 दिवसांनी धुवत नाही, 5 दिवसांनी 6 दिवसांनी असेच नेहमी धुते. पण आज मी मुद्दाम धुतलेत, कारण आज मी पाठीमागे गेले होते. थोडं पाठीमागचं साफसफाई केली, म्हणजे सर्व्हिस गल्लीचा जो एरिया असतो तिकडचा झाडू वगैरे तिकडे लावत असते, कचरा जाळते. तर मग केस धुवून घेतले. तर आता मी 2 पार्टमध्ये डिवाईड केले आहेत केस असे, आणि 2 पार्टमध्ये डिवाईड करून आता असे स्वच्छ पुसून घेणार आहे. कारण जर दोन पार्टमध्ये यासाठी की एक साईडनं आपले केस व्यवस्थित पुसल्या जात नाहीत आणि 2 साईडने आरामात होतात. तर हे बघा, आता मी असं करून बघितलं आहे तर हाताला पाणी आलेलं आहे, म्हणजे केसात पाणी आहे. जेव्हा आपण नॉर्मली हाताने केस असे हातात केस घेतो आपण, तर केसातून पाणी आपल्या हाताला नाही लागलं पाहिजे. पण आपण हमेशा केस ड्राय केलेच पाहिजे, नाहीतर मग सगळीकडे केसाचं पाणीसुद्धा होतं. कारण की माझा तर तोच प्रॉब्लेम आहे, खाली सगळीकडे घरात पाणी होतं आणि मग थेंब किंवा काही मेहंदी वगैरे केसात लावली राहते, तर त्याचासुद्धा कलर मग टाईल्सवर उमटतो. तर त्याच्यामुळं मी एकदम कोरडे करत असते केस. तर आता अशा पद्धतीने आतमध्ये हे बघा, आतमधून घेत आहे छान मी. म्हणजे जेव्हा आपण आतमधून इथून स्वच्छ एकदम नीटनेटकं म्हणतात ना, तशा पद्धतीने एकदम आतमधून छान पुसून घेऊ, तेव्हाच ते आपले सगळे केस ड्राय होतात. तर आता दोन्ही साईडनं मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आणि जेव्हा आपण असे ड्राय करतो केस, तेव्हा हलकेसे आपले केस ओले असले तेव्हा आपण केसात कॉम्ब करायचा. म्हणजे एकदम ड्राय झाल्यावर कॉम्ब केलं तर केस सगळे एकदम विस्कटल्यासारखेच दिसतात. तर आता कॉम्ब घेतलेला आहे, आणि कॉम्बचा जो हा मोठा भाग असतो जाडा, तो मी केसात टाकत आहे. बघा, मी हलकासा आता केसावरून फिरवून घेतलेला आहे. तर बघा, इतके ड्राय झालेले आहे. तर इतकेच हवे आहेत आपल्याला, आणि पूर्णपणे सुकले नाहीत म्हणून बांधूनसुद्धा ठेवत नसते. तर आता वर घेणार आणि क्लचर लावून घेणार. तर बघा, अशा पद्धतीने आता थोडे वर करून घेते आणि केसात वर एक क्लचर लावून देते, म्हणजे मग मागचे आपले असे सुकत राहतात. तर आता लावलेला आहे इथे एक क्लच अशा पद्धतीने घेतलेले आहे केस ट्राय करून. तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला ते नक्की सांगा, आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, हे आतासुद्धा सांगत आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.